पवित्र समय प्रिंट एंड यूट्यूब चैनल की खासियत सामाजिक, आपराधिक, राजनीतिक, धार्मिक और बॉलीवुड। अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल, अल्लाह बोल। नमस्कार, पवित्र समय न्यूज़ में आप सभी का स्वागत है। आज हम मौजूद है कुर्ला पश्चिम एल विभाग में। एल विभाग में देख सकते हैं आप, आज जो यहाँ पर वंचित बहुजन आघाड़ी का यहाँ पर जन आक्रोश मोर्चा यहाँ पर आए हुए हैं, तो इस बारे में हम जानते हैं, कुछ यहाँ पर लोग हैं, इनसे जानते हैं। सर, आप बताएंगे जो आज जो ये मोर्चा लाया गया है, किस बारे में, क्या बात? आपका नाम बताएं पहले। मेरा नाम संतोष गंगावन है, मैं उत्तर पश्चिम जिला का अध्यक्ष हूँ, जिला अध्यक्ष। और आज जो है मोर्चा आया है कुर्ला के ऑफिस में, हमारे यहाँ पे बिना नोटिस दिए हुए हमारा ऑफिस बीएमसी वालों ने तोड़ दिया है। और उसमें काफ़ी महिलाओं को भी जख्मी लगे और काफ़ी महिला उसमें जख्मी हो चुके हैं, जिनको सर पर लगा, हाथ पर। अगर इनको कोई भी कार्रवाई करनी थी तो उन्होंने हमें पहले नोटिस देना चाहिए था, उसके बाद ये सारा कुछ करते। बट हमें बिना नोटिस दिए उन्होंने जो कृत्य किया हुआ है वो सबसे बेकार है, और इसके लिए हमारा निषेध है हमारे तरफ से। और हमारे अध्यक्ष प्रकाश बाला साहब अम्बेडकर, उनके तरफ से हम लोग निषेध करते हैं बीएमसी का। जिन ऑफिसरों ने ये कृत्य किया है उनका तत्काल निलंबित करने चाहिए, ऐसे हम लोग मांग रखे हैं। और हमारा ऑफिस फिर से रीडेवलप होना चाहिए, उसके परमिशन दिया जाए करके हम इसीलिए मोर्चा यहाँ पर लाए हुए हैं। आइए, कुछ और लोग हैं यहाँ पर, उनसे भी जानते हैं। सर, आपण बोलणार का आज हे मोर्चा जे आलेलं आहे आजच्या, याच्याबद्दल तुम्ही काय बोलणार? कार्यालय बनवून मिळालं पाहिजे। हे पहा, ज्याप्रमाणे वंचित बहुजन आघाडी उत्तर पश्चिम जिल्ह्याचा महासचिव मिलिंद जाधव, मी आपणास एवढं सांगू इच्छितो की जी इमारत होती, या आमचं पक्षाचं जे कार्यालय होतं, तर या BMCने काही विदाऊट नोटीस देऊन ते तोडण्यात आलं। आणि हा इथला जो स्थानिक आमदार आहे, ते आमदाराला असं वाटतं की सगळी माझीच प्रॉपर्टी आहे। तर आम्ही जिल्ह्याच्या माध्यमातून, या वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून त्यांना असा संदेश देऊ शकतो की पहा, हे जे आपण जे काही करत आहात ते कायद्याला धरून नाही आहे, कायद्याच्या अपोजिट आपण काम करत आहात। आणि आमचा वंचित बहुजन आघाडी हा तुमचा संदेश देऊन जर का रस्त्यावर उतरला तर त्याचं उत्तर तुम्हाला देताना भरपूर महाग पडेल, एवढाच मी त्यांना इशारा देतो। जय भीम। आता तुम्ही आतमध्ये गेलेले का, तुम्हाला भेटायला दिलं? आता आमचे जे मुंबई अध्यक्ष आहे अबुलभाई आणि गायकवाड मॅडम हे गेलेले आहेत आतमध्ये चर्चा करायला। पण त्याचबरोबर मी इथे विशेष कौतुक करावं असं वाटतं S9 चॅनलचं, त्यांनी इथे दक्षता घेऊन आपलं लक्ष दिलेलं आहे आणि आमच्याबद्दल जी माहिती लोकांना पोहोचवण्याचं कार्य करतात, म्हणून S9 चॅनलला आम्ही धन्यवाद करतो आमच्या पक्षाच्या तर्फे व माझ्यातर्फे। पथक गेलेलं आहे, सहाय्य आयुक्तांबरोबर बसलेलं आहे आणि त्याच्याबद्दल पुढचं आमचं एवढीच मागणी आहे की त्यांनी ते ऑफिस रेग्युलाइज करून द्यायला पाहिजे। कारण ह्या एल विभागामध्ये जेवढे अनधिकृत बांधकाम आहेत, जर आमच्या कार्यालयावरती कारवाई झाली तर तिथले पण बांधकामं तोडली पाहिजेत विदाऊट नोटीस। त्यांना कोणतीही 351 किंवा 355 नोटीस न देता जी कारवाई आमच्या इथे झालेली आहे त्या पद्धतीने, कारण कोर्टाचे एक आदेश आहे की अनधिकृत जरी बांधकाम असलं तरी त्याला नोटीस दिल्याशिवाय DPL झाल्याशिवाय कोणतीही कारवाई करता आली नाही पाहिजे। कारण DPL आल्यानंतरच डी प्रोसेस ऑफ लॉनेच सगळं झालं पाहिजे। पण हे प्रशासन असं आहे की त्यांनी मनुवादी असल्याकारणाने वंचित बहुजनांचा ऑफिस हेतुपुरस्पर पूर्णतः कट करून हे तोडण्यात आलेलं आहे। आमची हीच मागणी आहे की त्यांना रेग्युलाइज करून देण्यात यावं आणि जसं होतं तसं अजून चांगल्या पद्धतीने बांधून देण्यात यावं, हीच आमच्या वंचित बहुजन आघाडीने सर्व कार्यकर्त्यांची मुंबई प्रदेशच्या वतीनेची ही मागणी आहे। जय भीम। आता सर, आता तुम्ही काय बोलणार? आता काय तुमचा पुढचा माग काय? नगरपालिका हे भ्रष्टाचारी आहे, कारण की जे करोडोचं फंड जे वापरतात ते तर लूट करतातच मधामध्ये। पण माझी अशी विनंती आहे, जे नगरपालिका आहे त्यांनी ताबडतोब तातडीने वेळ लावूनही
तर ताबडतोब त्यांनी जसं तोडलंय तसं त्यांनी बनवून दिलं पाहिजे आणि ते पण चांगलं मजबूत आणि त्या जागेची एनुशी दिली पाहिजे आम्हाला वंचित बहुजन आघाडीला आणि तरच आम्ही थांबणार. नाहीतर हे तर काय नाही आहे, पूर्ण महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने विनंती करतोय या शासनाला, नगरपालिका जो अमित शाह बसलाय, जो मोदी बसलाय आणि जो आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहे त्याला पण आम्ही आवाहन करतोय की ताबडतोब त्या नगरपालिकाला आवाहन करून आपली जागा जशी तोडली तशी ती भरपाई करून ताबडतोब तातडीने ती बनवून दिलं पाहिजे. आणि एकावरच कारवाई का केली? प्रत्येक हे किती आहे ट्रॉफिक बघताय आपण, पूर्ण अंधीकृत म्हणजे हे पार्किंग केलेली आहे, त्याचा भ्रष्टाचार. पण हेच वंचितचं म्हणजे हे जातीवादी सरकार आहे, हुकुमशाही पद्धतीने वागण्याचा प्रयत्न करत आहे. आमचं पोलिसांचं काय नाही आहे, आमची दुश्मनी फक्त नगरपालिका आहे. म्हणून आपणास अशी विनंती करतोय की आपल्या मीडियानी ताबडतोब लावून धरावा आणि 7-12 त्या जमिनीचं आम्हाला वंचित बहुजन आघाडीचं ऑफिस तिथेच बनलं पाहिजे अशी आमची मागणी आहे. जय भीम. 15 फरवरी के दिन वंचित बहुजन आघाड़ी का जो कार्यालय कुर्ला नेहरू नगर में तोड़ा गया था वो इलीगल था, विदाउट एनी नोटिस दिए बगैर इन लोगों ने इस कार्य को किया था. तो अभी हम लोग का सहायक वार्ड ऑफिसर से बात हुआ है तो उन्होंने हमें एक पत्र दिया है और उस पर जिस ऑफिसर ने डेमोलिशन किया था उस पर जल्द से जल्द कार्रवाई करेंगे और इस प्रकार दूसरा भी कोई डेमोलिशन विदाउट लीगल प्रोसेस किए बगैर नहीं करने का वादा किया. अगर बीएमसी अगर इस तरह के कदम नहीं उठाती तो अगली रणनीति क्या होगी वंचित बहुजन आघाड़ी की? बीएमसी पे हमें भरोसा है क्योंकि हम लोग संविधान के मानने लोग हैं. अगर वो इलीगल अगर सपोज करो वो अपने बात से मुंह करते हैं तो इससे बड़ा मोर्चा और आंदोलन हम इनके करके और अपनी बात मनवा कर ही रहेंगे. अधिकारी आम्हाला बोलले तुमची जे काही न सूचना देता तुम्हाला तोडलेलं आहे ती आमची चुकी झालेली आहे, तर ते तुम्हाला लिगली करून तुमचं बांधून देऊ असं आश्वासन दिलेलं आहे आम्हाला. वंचित बहुजन आघाड़ी की ये ताकत है कि वो ऑफिस हम महानगर पालिका से छीन के ले लेंगे. कौन सा भी कार्यक्रम अगर उनको करना है, अगर तोड़ू कार्रवाई करना है तो पहले नोटिस देना पड़ता है. लेकिन उन्होंने पूरे बीएमसी के अधिकारी ने वो जो मंगेश कुडालकर आमदार है उनके दबाव में आके जो काम किया उन्होंने तो अपनी कब्र खोद ली. लेकिन मंगेश कुडालकर जो आमदार है उसको भी मैं चेतावनी दे रहा हूँ कि तुमने भी अपने राजनीति की कब्र खोद ली. जब तक मंगेश कुडालकर इस नगर आमदार जो बनने वाला है उसको हम लोग यहाँ से जब तक हरा नहीं देते तब तक ये कार्यक्रम चालू रहेगा. मतलब अगला जो आश्वासन बीएमसी का है, बीएमसी ने आश्वासन पूर्ण नहीं किया तो अगली रणनीति क्या? बीएमसी आश्वासन नहीं, बीएमसी को करना ही पड़ेगा. आश्वासन क्या देगा? आश्वासन के ऊपर ये मोर्चा रुका हुआ नहीं है. बीएमसी ने राइटिंग में दिया है कि ये हम लोग काम करके दे देंगे करके. तो हमारे परम पूज्य नेता डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने कहा है कि नेताओं के 10 भाषण और मेरे शायर का एक गाना बराबर है. इसके लिए जो भी आंदोलन हो, जो भी कुछ यहाँ पे वंचित का आंदोलन हो, कुछ भी हो, जोश तो आएगा क्योंकि हमारे नस नस में बाबा साहब का खून है और हम लोग वक्त आने पे बराबर बताते हैं. मैं कीर्ति रविदास आप लोगों से गुजारिश करती हूँ कि आपके आसपास या गली मोहल्लों में आपको समाज विरोधी गतिविधियों से अगर कोई परेशानी है तो आप हमारे स्क्रीन पर दिए हुए नंबर पर अपनी समस्या बता सकते हैं. हम आपकी समस्या को प्रशासन तक पहुँचाने में आपकी मदद करेंगे.